नमस्कार. आजचा विषय आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलण्यातील विसंगती. महाराष्ट्र काँग्रेसला आत्तापर्यंत कधीही इतकं दुबळं, अभ्यास नसलेलं नेतृत्व लाभलं नव्हतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व अशी आपली परंपरा होती. पण गेल्या 1.5 वर्षात हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या चांगल्या प्रथांना मूठमाती दिली आहे. आपल्या बेताल बेजबाबदार वक्तव्यानं राज्याची ते करमणूक करत आहेत. पण त्यांच्यामुळे काँग्रेसमध्ये नवे गट तयार होत आहेत. महाविकास आघाडीतील जबाबदार पक्ष असताना बारामतीत उमेदवार देऊ नये अशी भूमिका घटक पक्षांची होती. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनाही ही निवडणूक बिनविरोध व्हावी असंच वाटत होतं. पण हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की आमचा विरोध सुनेत्राताईंना नाही तर भारतीय जनता पक्षाला आहे. वा, त्यासाठी आम्ही उमेदवार उभा केला आहे. हे अत्यंत विसंगत आणि विचित्र वक्तव्य आहे. सुनेत्राताईंना विरोध नाही तर काँग्रेसनं सुनेत्राताईंना मतं देण्यास हरकत नाही असाच याचा अर्थ होतो ना. भाजपला विरोध आहे म्हणून उमेदवार आहे म्हणतात, पण भाजपचा तिथं उमेदवार कुठं आहे? सुनेत्राताईंना विरोध नाही म्हणजे पाठिंबा आहे, तर काँग्रेसचे उमेदवार आकाश पवार यांना मतं देऊ नयेत असं सपकाळांना म्हणायचं आहे का? आपण काय बोलतो याचं भान नसलेले हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या या वागणुकीला सगळे काँग्रेस कार्यकर्ते वैतागले आहेत. याबाबत एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानं मला सांगितलं की त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदासाठी 2 नावं चर्चेत होती. एक पृथ्वीराज चव्हाण आणि दुसरं हर्षवर्धन सपकाळ. दोघांचाही एकाच वेळी इंटरव्ह्यू मॅडमने घेतला. दोघांमध्ये जो जास्तीत जास्त चुकीचं आणि वादग्रस्त बोलणारा असेल त्याला संधी देण्याचं ठरलं होतं. मग काय, एका फळ्यावर मॅडमनी एम हे अक्षर काढलं आणि पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं, हे काय आहे? तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एम फॉर मदर. मॅडम म्हणाल्या, गुड. मग वेळ आली हर्षवर्धन सपकाळ यांची. मॅडमनी फळ्यावर डब्ल्यू हे अक्षर काढलं. सपकाळांना विचारलं, हे काय? तेव्हा सपकाळ पटकन म्हणाले, एम फॉर मदर, लेकिन उलटा लिखा आहे. मॅडमने टाळी वाजवली आणि म्हणाल्या, यू आर सिलेक्टेड. तेव्हापासून अशी उलटी विसंगत वक्तव्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. माझ्या तारांकित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.